एक गोष्ट लक्षात आली, बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाला होता, मात्र कमतरता होती खऱ्या अर्थानं शफल होत असताना चांगल्या फुटवर्कची. थोडासा आणखीन ऑप्शनच्या बाहेर गेला असता तर रडार मध्ये घेता आला असता. 11 ही धावसंख्या, 1 ओव्हर 11. स्ट्राइक एंड वरती सौरभ. मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू सुद्धा धुंडो धुंडो रे साजनासारखा, सीमा रेषा पार, षटकार. या पारितोषिक घेऊन जा. फटका आणखीन एकदा चांगला आहे, पुलचा फटका, पलटवार केलाय, एका पाठोपाठ एक मोठा फटका, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यांनी पारितोषिक घेऊन जायचे. एका पाठोपाठ एक चांगले फटके मैदानाच्या आत. 21 धावसंख्या जमा झाली आहे. भले तुम्ही रावे गावाला बिलॉंग करताय, भले तुम्ही पेण तालुक्यातून येताय, मात्र आज सौरभ गव्हाणकरने आवाजचं पाणी पाजले. जबरदस्त फटके मैदानाच्या आत पाहायला मिळाले. कधी मिडविकेटच्या बाहेर, कधी स्क्वेअर लेगच्या बाहेर, कधी ऑन दी अप, कधी पुलचा फटका आणि कधी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन, क्रिकेट इज ऑल अबाउट मॅथमॅटिक्स म्हटलं जातं, ते उगाच नाहीये. आयुषने मात्र आता फुलर लेंथ बॉलला मनगटाच्या सहाय्याने वळवायचं असाच एक ईर्ष्या व्यक्त केली आहे आणि त्याचमुळे का होईना सातत्यपूर्ण बीट होतोय. 2 षटकांची होईल सांगता. 2 षटकांच्या सांगती अखेरी जाफलकावरती 22 धावा. पहिल्या षटकातून 10, दुसऱ्या षटकातून 12 धावा. साहिल भगत या प्रेक्षकांनी कॅच पकडली होती. 300 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाणार आहे. अंश वाकडे आणि अंशलेश वाकडे यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आले. बघा, बरेचशा स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये होतात, मात्र एकमेव क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते जिथे प्रेक्षकांना इतक्या मोठ्या प्रकारची पारितोषिके आहेत. सर्वाधिक कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला गिअरची सायकल दिली जाणार आहे. इतक्या महागाईच्या जमान्यामध्ये आपण म्हणतो कंजूस राहायला पाहिजे, मात्र दर्शनजी वाकडे हे दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी प्रेक्षकांचा विचार करत असताना, त्यांच्या मनामध्ये घर करत असताना त्यांनी त्यांचा वेळ वाया इथे स्पेंड केलाय ना, मग चला त्यांना पण पारितोषिकं लगावली पाहिजेत, दिली पाहिजेत, ही ईर्ष्या व्यक्त करण्यात आली आहे. 2 षटकांची सांगता दाफलकावरती, कभी खुशी तर कभी गम. विकेट सुद्धा गेल्या, चौकार षटकारांची आतषबाजी सुद्धा झाली आहे. आता मात्र आवाज संघ आनंदात का असेल तर सौरभ गव्हाणकरचा फॉर्म तो परत आलाय, ते महत्वाचा विषय. शिरुविक गोलंदाजीसाठी सरळ बॅटने, क्या बात है, स्टँड अनडिलिव्हर्ड, पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. येता जेव्हा चालतो ना, त्याचा आनंद वेगळा असतो. यावेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू खाली, अक्षय फलंदाज सौरभ गव्हाणकर, बॅक टू दी डगआउट. चिरुविकचा पहिला चेंडू सरळ बॅटने षटकार आला. दुसरा चेंडू ऑफ ब्रेक टाकला. हल्लीच्या काळामध्ये शिरुविकने एक बाईट दिला ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की गुडलेन्सचा बॉल ऑफ ब्रेक करायला मला फार आवडतो आणि त्या बॉलवरती विकेट मिळतात. आणि बॉलिंग व्हेरिएशन्स शिरुविक पेक्षा या टॉपिक वरती बोलायला आणखीन चांगला कोण मिळू शकत नाहीये. त्याच्याकडे जी वैविध्यता आहे ती कौतुकास पात्र आहे. कधीतरी कॅरम बॉल, कधीतरी फास्टर वन, कधीतरी क्विकर वन, कधीतरी बॅक ऑफ दी हँड स्लोवर वन, आणि लेग ब्रेक ऑफ ब्रेक तर त्याच्या चेंडूची खऱ्या अर्थानं किमिया आहे, हे आपण बऱ्याच वेळेला अनुभवलंय.
28 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद झाला. सुरुवातीच्या वेळेला आपण पाहिलं कैवल्य बाद झाला, तदनंतर पंकज जाधव बाद झाला आणि आता मात्र सौरभ गवाणकर सुद्धा बाद झालाय. नवीन फलंदाज झिराडचा सितारा रितेश म्हात्रे मैदानाच्या आत पाहायला मिळेल. रितेशने विनिंग स्ट्रोक खेळला होता. एक रायव्हलरी या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं धावचित कोण आहे त्यावरती चर्चा असताना रितेशने मात्र दाखवून दिलं की तो सुद्धा मोठा खेळाडू आहे. यॉर्कर लेनची डिलिव्हरी यासाठी शिरू विकला ओळखलं जातो. शिरू विक कधी काय प्रकारची गोलंदाजी करेल ना हे फलंदाजाला अंदाज सुद्धा येणार नाहीये. मला आठवते फ्रेंड्स ट्रॉफी चिपळूण या ठिकाणी झालेली क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅच मध्ये काय अभेद्य गोलंदाजी केली होती. 6 धावा डिफेंड करण्याचा कारनामा, 3 विकेट्स मिळवण्याचा कारनामा, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज या कॅटेगरीमध्ये पारितोषिक मिळवणारा कारनामा हे अजूनही लक्षात आहे. धावफलकावरती नजर टाकूया. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 29 धावसंख्या जमा झाली आहे. आयुष नवीन खेळाडू आहे. तुझ्याकडे कितीही गुणवत्ता असली तरी सुद्धा माझ्याकडे अनुभव ठासून भरलाय हे मैदानाच्या आत शिरूने दाखवून दिलंय. आयुषने या आधीच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर करणवरती हल्लाबोल केला. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं प्रज्वलवरती हल्लाबोल केला, आकाश तवसाळकरवरती हल्लाबोल केला. मात्र शिरू विक हा वेगळा गोलंदाज आहे. याचा साचा बनलेलाच नाही अशी गोलंदाजी त्याने मैदानावरती केली आहे. पुन्हा एकदा इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. गोलंदाजीची शैली लाजवाब, कौतुकास पात्र पाहायला मिळाली. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधी चेंज ऑफ पेस. फलंदाजासाठी सरप्राइझिंग गोलंदाजी पाहायला मिळते. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. त्याचं पृथक्करण मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3 समाप्त. कंजूष गोलंदाजी काय असते त्याचं पृथक्करण. वैयक्तिक 2 षटकांचा स्पेल झालाय समाप्त. 17 धावा खर्च करत 2 फलंदाजांना दाखवलाय तंबूचा रस्ता. 3 षटकांची संगता धावफलकावरती 29 धावा जमा झालेत. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी सिद्धिविनायक झिराड या संघाला बिलॉंग करत असताना आता मात्र सासवणे नगरी ज्याला नेहमी पावन झाली आहे असा अभिषेक नाईक पाहायला मिळतोय. बघा सासवणेचं मैदान आणि अभिषेक याची खूप जवळचं नातं आहे. मला आठवते फुलाईदेवी सासवणे आयोजित क्रिकेटची स्पर्धा जिथे 6 चेंडूंमध्ये 35 धावा हवे असताना 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचणारा खेळाडू. यावेळेला लोअर फुल टॉस, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. रितेश म्हात्रे बॅक टू दी डग आउट. थँक्यू. षटक क्रमांक 4 मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. एक विषयावरती चर्चा डेफिनेटली मला करावीशी वाटते, तो म्हणजे रिस्क वर्सेस रिवॉर्ड मॅथमॅटिक्स. म्हणजे काय आहे, आर फॉर रितेश सुद्धा आहे. रितेशचा हा फटका थोडासा विचारपूर्वक खेळणं गरजेचं होतं. या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं ना शेवटचे 3 चेंडू डॉट आले होते, मग धावा वाढवायच्या होत्या. या चक्करमध्ये आपण रिस्क घेतली गेली. लोअर फुलटॉसचे चेंडू तुम्ही स्क्वेअर लेगला खेळू शकला असतात, फॉलिंग स्वीप खेळता आला असता, मिड विकेटच्या दिशेने कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेता आली असती. मात्र आपला फटका फसला. आपल्या संघांच्या अडचणींमध्ये अधिकची वाढ झाली आहे, कारण आयुष बोकाडेला या मॅच मध्ये अजूनपर्यंत सूर गवसलेला नाहीये. पंकज जाधव स्वस्तात बाद झालाय. सौरभ गवाणकर चांगला खेळतोय ना खेळतोय असं वाटत असताना दुधात माशी पडली. त्यामुळे रिस्क घेऊन फटका चुकला तर संघ अडचणीत येऊ शकतो. इथे गरज होती सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची, थोडासा स्वतःचा स्ट्राइक रेट, संघाची धावसंख्या वाढवण्याची. मग अशातच कौतुक करावं लागेल अभिषेक नाईकचं. स्लोवर वन, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, फील्ड करेल, तोपर्यंत मात्र केवळ 1 धाव. बघा कधीतरी असं होतं ना, कुठचा तरी एखादा बॉलिवूडचा सितारा आधी चांगला चित्रपट देतो, 100 कोटी क्रॉस होतात, तदनंतरचा चित्रपट फ्लॉप व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली, दुसऱ्या मॅच मध्ये फलंदाजीच होत नाहीये. जबरदस्त धाटणीची गोलंदाजी, व्हरायटी, व्हेरिएशन, संमिश्र खेळ मैदानाच्या आत. आयुष बोकाडेला निस्तब्धपणे उभं ठेवलंय. एकदा शिरू विकने आणि आता मात्र अभिषेक नाईकने सुद्धा होमवर्क चांगला झालाय, अभ्यास चांगला झालाय. ॲज अ
बॉलर, तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाबद्दल माहिती असली पाहिजे, त्याचे बॅटिंग स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत हे माहिती असलं पाहिजे, आणि त्याच्या विरोधी गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे कशा पद्धतीचे शस्त्र आहेत आणि त्यांचा योग्य वेळेला वापर झाला पाहिजे. आयुष बोकाडेला तुम्ही जोरात चेंडू टाकलात तर तितक्याच जोराने तो षटकार खेचतोय, मात्र त्याचा एक विकनेस पाहायला मिळाला, स्लोवर वन चेंडूंवरती थोडासा धडपडतोय, स्वतःला सावरतोय, पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेत. स्ट्राइक एंडवरती आता मात्र समीर पारकर, आवाजचा सितारा. शॉर्ट पिच बॉल, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू जाईल असे बरेच जण असतात जे म्हणतात मला घाई आहे, मला लवकर जायचंय, मात्र ही स्पर्धा वेगळी आहे. ही श्री अमृत चषक आहे, जिथे प्रेक्षकांना पारितोषिक म्हटलं ना की प्रेक्षक सुद्धा थांबतात. प्रेक्षक खुश आहेत, अंकित पाटील सुद्धा खुश आहेत, कारण आतापर्यंतची दिवसातली ही चौथी कॅच असावी. पहिल्या दिवशी एक पकडली, आज तिसरे 3 पकडले आहेत. दिवस वसूल झालाय, दिवस वसूल केलाय अंकित. अर्थातच आपण पाहिलं अंकित सोबत अभिषेकने सुद्धा या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केले, 1 विकेट प्राप्त केली आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 37 ही धावसंख्या पाहायला मिळते. एक षटकार आला, तो चेंडू हाफ वॉली होता, खराब चेंडू म्हणावा लागेल. तदनंतर केलेलं कमबॅक कौतुकास पात्र. टेनिस क्रिकेटमध्ये मोठे फटक्यांसाठी फलंदाजांना ओळखलं जातं, मात्र निस्तब्ध करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली कावाडे संघाचं. मी कौतुक करेन अंश वाकडेचं सुद्धा, ज्याने हा संघ पुरस्कृत केलाय. चांगली संघ बांधणी या ठिकाणी पाहायला मिळाली. 37 धावा. उडीयत मैदानाच्या आत जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 साठी गोलंदाजीसाठी करण कडवे आलाय. आता मात्र करण कडवेला बाळ कडू पाजावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. धावफलकावरती केवळ आणि केवळ 37 धावसंख्या जमा झाली आहे. या आधीच्या मॅच मध्ये 63 धावा ज्यांनी चेस केल्या होत्या त्यांना आता मात्र प्रथम फलंदाजी करत असताना बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागलाय. करणची गोलंदाजी, बॅटची लिडिंग एज, दबाव तंत्र, विकेटच्या पाठीमागे ओमकार हरपाल, फलंदाज बॅक टू दी डगआउट. आणि या स्पर्धेचा दर्जा सुद्धा तितकाच वेगळा आहे. बॉलिंग व्हेरिएशन कौतुकास पात्र पाहायला मिळाले. अक्षयचं मी कौतुक करेन, चांगल्या पद्धतीची रणनीती त्यांनी वापरली गेली, रिस्क घेतली गेली. फटका चुकला तर फलंदाज बाद होईल याचा अंदाज घेतला गेला. प्रॉपर टायमिंगचे फटके या वेळेला मात्र मिस झालेत. केवळ ताकदीवरती स्वार होऊन फटके खेळण्याचा प्रयत्न होता. गौरव मैदानाच्या आत शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षकाला केवळ प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय हँडसम बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
रो खेळ भन्नाट यालाच म्हणतात कूल अँड डेंजरस इनिंग. 3 चेंडू 18 धावा, 600चा स्ट्राईक रेट. ऐन थंडीमध्ये गोलंदाजाला घाम फोडावं अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 55. काय जबरदस्त खेळ झालाय. आहा, या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय. रणनीती बदलावी लागली. बघा मैदानाच्या आत बरंचसं चित्र विचित्र घडताना आपण पाहिलं. ज्या वेळेला शिरू, ओमकार, पुन्हा शिरू गोलंदाजीसाठी होते त्यावेळेला विकेटच्या पाठीमागे ओमकार हरपाल होता. आता करण गोलंदाजीसाठी आलाय, त्याच्यासाठी अक्षयला किपिंग करावी लागते. आपल्या गावातील खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती उतरतात त्यांना कधीतरी एक सल्ला द्यावा लागतो. फलंदाज बाद आहे. क्लीन बोल्ड, बॅटची एज आणि तदनंतर मात्र चेंडू विकेटवरती आढळलाय. शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंगची होईल समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस सुरुवातीला कसं तरी पोचणार असताना गौरव राहुलने सांगितलं ठासून चांगला खेळ करू, आणि असं असताना धावफलकावरती 56 धावा जमा झाल्यात. 55 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 56 धावांचं आव्हान असणार आहे. आपण अनुभवतोय अर्थातच श्री अमृत चषक 2026चा चित्त थरार. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. यानंतर होणारा सामना, एका बाजूला बॉस फायटर साखर संघ तर दुसऱ्या बाजूला युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघ. चला, वुड लाईक टू रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन्स, दोन्ही संघांना विनंती आहे पुढच्या 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपण जर नाणेफेकीसाठी आला नाहीत तर आपल्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाईल. आणि आपल्या समोर आपण जर पाहिलं तर आता मात्र एक असे व्यक्ती या मंचावरती जॉईन करतील. राजू मामा. कोळगाव या गावाला बिलॉंग करत असताना अलिबागचं क्रिकेट सुधारावं, अलिबागच्या क्रिकेटमध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी विभागातील खेळाडू आणणारी ही पहिली व्यक्ती ज्यांनी स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू असून चांगल्या चांगल्या खेळाडूंना घडवण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा उचलला, असे आमचे लाडके व्यक्तिमत्व राजू मामा यांचं या ठिकाणी आगमन होते. आपण अर्थातच श्री अमृत चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर आवाज संघाने जमा केले 55 धावा. उत्तरार्धाच्या खेळामध्ये अंशविला पुरस्कृत कपालेश्वर कावाडे संघाला आता मात्र 56 धावांचं आव्हान आहे. सौरभ गवाणकरची 21 धावसंख्येची खेळी, गौरवची 4 चेंडूंमध्ये 18 धावांची खेळी ही नेहमीच चर्चेचा विषय राहील. उत्तरार्धाच्या खेळामध्ये कोणत्या गोलंदाजांचा वापर केला जाईल, त्यांचा लाईनअप काय असेल, फलंदाजांची काय रणनीती असेल, पॉवर प्ले मध्ये फटके खेळायचे की सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं, हे सांगण्यासाठी घेऊन चलूयात आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक आणि फार कमी कालावधीमध्ये ज्यांनी आयोजकांचं, रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन जिंकलंय असं सुयश जिबुरे यांच्याकडे. थँक्यू. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर काबाडे विपक्ष श्रीने सौरभ गवाणकर पुरस्कृत परी हॉलिडेज आवास या 2 संघांमध्ये चालू असलेली ही लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पहिली मॅच परी हॉलिडेज आवास या संघाने आपण जर पाहिली तर जिंकली आणि तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि दुसरं सत्र जसं चालू होईल तत्पूर्वी इथे एक पारितोषिकाचे अनाउन्समेंट करतोय. अंपायर विनोद पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर डान्स केलात तर सन्माननीय राजेश मोहिते, सन्माननीय विक्रम थळे आणि सन्माननीय दर्शनजी वाकडे
यांच्या माध्यमातून दोन हजार रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिले जाईल. म्हणजे प्रत्येक 6,000 रुपयाचं कॅश प्राइज विनोद पाटील तुम्हाला दिलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे. जर तुम्ही डान्स केलात तर या तिन्ही दानशूर व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला 2,2,2,000 रुपयाचं असं 6,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. सामन्याकडे आपण वळूया. पहिलं सत्र आकाश मांजरेकर यांच्या मुखबोलीतून आपल्याला ऐकायला मिळालं, ज्याचा आवाज अगदी ऐकण्यासाठी प्रेक्षक राजा हा नेहमी आतुर असतो. म्हणजे अलिबागमध्ये तुम्ही आलात तर मग त्याच वेळेला अगदी मराठी समालोचनामधील अग्रगण्य नाव, ज्यांचं नाव अगदी अलिबाग नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अग्रगण्य स्थानी घेतलं जातं, संदीप जिजगे यांना सुद्धा आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु त्याच वेळेला याच गावचा एक गोड आवाज आकाश मांजरेकर यांना आपण ऐकतोय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आणि या मंडळाच्या वतीनं मी इथे उपस्थित राहिले, त्यामुळे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. यावेळचा बॉल हलक्या हाताने इथे मात्र कट केलाय. ओमकार हरपालचा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आयुष बोकाडे जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल तदवरती सिंगल डबल धाव इथे धावफलकावरती लागेल. बॅटिंग ऑर्डर आपण पाहतोय, म्हणजे सलामीची जोडी पाहिली तर स्ट्राईक एंडवरती ओमकार हरपाल, त्याच वेळेला नॉन स्ट्राईक एंडवरती ओमकार पाटील ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक हमरापूर विभागाला बिलॉंग करतो तर त्याच वेळेला एक रावे विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही खेळाडू पेण विभागातले आहेत. यावेळचा बॉल इथे मात्र रितेश म्हात्रेची कल्पकता मात्र पाहायला मिळाली. चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर बोटं फिरवली होती. त्याच वेळेला इथे या बॉलला बाट लागल्यानंतर शरीरावरती हा चेंडू ब्रश झाला, त्यानंतर ही सिंगल इथे मिळाली आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र 3च्या घरात पोहोचली आहे. विजयासाठी 56 धावसंख्येची गरज आहे. 56 धावा येणाऱ्या 5 षटकांमध्ये बनवायच्यात. पहिले षटक त्यामधील चालू आहे आणि आतापर्यंत 2 बॉल मध्ये 3 धावा इकडे मात्र गेल्यात. 11.2चं आस्किंग रन रेट आपल्याला इकडे मात्र पाहायला मिळतं. म्हणजे इकडे त्या धावा तुम्हाला तशा रीतीने बनवाव्या लागतील. जर तुम्ही त्या धावा बनवल्यात तर कदाचित तुमचा प्रवास इकडे पुढे जाऊ शकतो. एकही सामना न खेळता अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर कावाडे या संघाला येथे ही खेळण्याची संधी मिळाली आहे. यावेळचा स्ट्रोक आडवा बॅटने खेळलाय डीप स्क्वेअर लेग वरती आणि मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक नाहीये. असता तरी प्रेक्षकाप्रमाणे पाहावं लागलं असतं या बॉलला. चाललाय खेचला गेलेला फटका डीप मिडविकेटच्या डोक्यावरतून 6 धावा देऊन चाललाय. षटकाराच्या साह्याने मित्रमंडळी ओंकारने आपल्या खेळीला इकडे मात्र सुरुवात केली आहे. यावेळचा बॉल बोट फिरवली होती, पडल्यानंतर गर्रकन वळला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र हा बॉल मार्गस्थ झाला. पाता पाता बॉल सुद्धा डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9च्या घरात पोहोचली आहे. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल हवेत खेळलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर जाईल बॉल. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप, चौकार. अगोदर घेणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक मित्र म्हणेन या अगोदर पोचला सुद्धा होता, परंतु मनामध्ये ती द्विधा मनस्थिती असते. तीच द्विधा मनस्थिती इकडे मात्र आपण जर पाहिली तर तो झेपू शकला नाहीये क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे मागच्या बॉलवरती चौकार आलाय. यावेळचा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर टाकलेला बॉल अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाईल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता 14च्या घरात इकडे मात्र पोहोचते. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग करणारा संघ कोणाचा आहे तर सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक अंश वाकडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा बॉल लपेटून मारण्याचा प्रयत्न, स्लोवर वन, धीमा गतीचा हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एका बाजूला सन्माननीय उमेश म्हात्रे हे जर यांनी जर इथे डान्स केला तर कॅमेरा समोर येऊन डान्स करावा लागेल आणि तो जर डान्स केला तर सन्माननीय
विक्रम थळे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. परंतु इथे आता या स्पर्धेकडे पाहिलं तर अलिबागमध्ये काही अशा स्पर्धा आहेत त्या अग्रगण्य मोजल्या जातात. म्हणजे आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम अलिबाग टेनिस क्रिकेटची सुरुवात दिघोडीच्या स्पर्धेपासून होते. ती एक अग्रगण्य स्पर्धा. त्यानंतर फकीरपाडा चषक ते एक अग्रगण्य चषक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर क्रिसमस नाताळच्या आयोजनावरती केलं गेलेलं बालवीर हशिवरे चषक आपल्याला पाहायला मिळतं. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अनेक अशा स्पर्धा आहेत. म्हणजे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अंश अश्लेषा चषक असू द्या किंबहुना दर्शन वाकडे आणि त्यांनी आयोजन केलेलं हे चषक असू द्या. ही जी स्पर्धा आहे अगदी परिपूर्ण परिपक्व असलेल्या या स्पर्धा आपल्याला अलिबाग तालुक्यामधील पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी क्रिकेटचा थरार यावेळी या मैदानावरती चालू आहे हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र आयुष बोकाडे आलाय. परंतु हा बॉल जाईल सरळ घोषित क्षेत्रात. भेटेल फक्त एक सिंगल. आडवा बाटने खेळला गेलेला हा स्ट्रोक सिंगल देऊन चालला. पहिला बॉल अगदी आपण जर पाहिला तर खराब होता. परंतु त्या खराब बॉलचा फायदा ओमकार हरपाल ऋषभ पंत मात्र घेऊ शकलेला नाही आहे. ज्याला ऋषभ पंत या नावाने संबोधलं जातं. अगदी आपण जर पाहिलं तर हाईट त्याची तेवढीच, त्याच वेळेला त्याचा खेळ त्याचा क्लास अगदी तसाच पाहायला मिळाला. म्हणजे अगदी आपण त्याची शरीरयष्टी किंबहुना बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर ॲज अ ऋषभ पंत स्टाईलने तो नेहमी मैदानावरती उतरत असतो. अगदी त्याच्याकडे असलेला तो अप्रोच किंबहुना त्याच्याकडे असलेली ती खडूस वृत्ती नेहमी तो मैदानावरती दाखवत आलाय. त्याचमुळे रायगड प्रीमियर लीगचा एक खिताब त्याच्या नावावरती सुद्धा राहिला. ॲज अ कॅप्टन अगदी एक चांगला कर्णधार म्हणून ओमकार हरपालकडे पाहिलं जातं. परंतु आता या मॅच मध्ये तुम्ही इतिहासामध्ये काय केलंय याला मात्र मान दिलं जाणार नाहीये. तुम्ही आता इथे वर्तमानामध्ये काय करता किंबहुना या मॅच मध्ये काय करता, अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर कावाडे संघासाठी किती धावा बनवता त्याला मात्र इकडे प्राधान्य दिलं जाईल. मागच्या बॉलवरती सिंगल आली आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय 15च्या घरात पोहोचत्या. 23 चेंडू अजूनही विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. विचार केला तर या 41 धावा डिफेंड सुद्धा केल्या जाऊ शकतात आणि विचार केला तर या 21 धावा लवकरात लवकर 41 धावा लवकरात लवकर बनवल्या सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न दोन्ही बाजूंनी चांगलं करणं गरजेचंच आहे. जर तुम्ही तुमचा बेस्ट दिलात तर मित्रमंडळी इकडे तुम्हाला नक्की संधी मिळू शकते. यावेळचा स्ट्रोक ओव्हर पिच बॉल त्याला मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरतून खेळलाय. ओमकार हरपालच्या बॅटमधून हा फटका षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 21. 21 धावा धावफलकावरती. तोच पॉझिटिव्ह अप्रोच किंबहुना अगदी तीच खडूस वृत्ती इथे ओमकारची आपल्याला पाहायला मिळते. का हमरापूर विभागामधून म्हणजेच पेणमधून मी ही स्पर्धा खेळण्यासाठी या मैदानावरती उपस्थित राहिलोय याचं ज्वलंत उदाहरण तो मैदानावरती दाखवतोय. अगदी जसा ओव्हरपिच बॉल मिळालाय त्याच्यावरती त्याने तो चाबूक चालवत असताना इकडे षटकार जमवला. 21 धावा धावफलकावरती होतात. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. इथे ओमकार पाटीलचा झेल सोडल्यानंतर आता ओमकार हरपालचा खेळ इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा बॉल इथे मात्र योग्य टप्प्यावरती हाताळला. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे ओमकार दाखवत होता परंतु ओमकार मात्र पाटील हा मात्र मानायला तयार नाहीये. धाव घेण्यास तिकडे मात्र नकार आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर इकडे आपण पाहतोय गोलंदाज आयुष बोकाडे याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आयुषकडे सुद्धा क्लास आहे. त्याने या अगोदर सुद्धा सर्व स्पर्धेमध्ये तो क्लास दाखवलाय परंतु आता इथे सुद्धा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. परंतु यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईट चाललाय. बराचसा बाहेर टाकलेला हा बॉल सिंगल देऊन जाईल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर पुढे सरकली आहे आणि 22च्या घरात आता हे धावफलक पोहोचत आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्या. 22. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अगदी आपण जर पाहिलं तर थोडीशी दाट शांतता मैदानावरती पसरली आहे. कारण आपण पाहतोय एक संघ आतापर्यंत एक मॅच जिंकून आलाय. इथून जर चांगलं बेस्ट दिलं तर बेस्ट देत असताना तुम्हाला विजय सुद्धा मिळू शकतो. परंतु समोर आपण पाहतोय दोन चांगल्या फलंदाजांची जोडी इकडे मात्र मैदानावरती राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती पाहतोय आणि ते कॉम्बिनेशन अगदी डोकेदुखी ठरलंय. यावेळचा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिरज गरज जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल चेंडू अडवेल तदवरती ते सिंगल भेटेल.
अगदी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा दबाव, दर्पण, प्रेशर हे सर्व काही प्रेक्षकांवरती पाहायला मिळतंय, माफ करा खेळाडूंवरती पाहायला मिळतंय. कारण या मॅच मध्ये किंबहुना खेळत असताना एखाद दुसरी चुकी या मॅच पासून दूर घेऊन जाऊ शकते हे इथे खेळाडूंना सुद्धा माहित आहे. त्यामुळे प्रयत्न अगदी चांगले केले जात आहेत. जरी पहिल्या अटेम्प्टमध्ये जे बॉल सुटला असेल तर तरी सुद्धा इथे आपण जर पाहिलं तर दुसरी धाव रोखण्यात यश मात्र मिळालंय. या बॉलचा बॉल ओमकार पाटील साठी अगदी चांगला लेंथ बॉल आपण ज्याला म्हणतो ना, तो लेंथ बॉल इकडे मात्र हाताळलाय. बघा या अगोदर म्हणजे 2020 आणि त्याच वेळेला 2019 या वेळेचा IPL तुम्ही पाहिला असेल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडनं खेळताना वॉशिंग्टन सुंदरला तुम्ही पाहिलं आणि वॉशिंग्टन सुंदर काय करत होता, अगदी लेंथ बॉल हाताळत होता आणि तेव्हा त्याचे बॉल अगदी डोफ्याच्या वरती येतच नव्हते. तो प्रयत्न आयुष बोकाडेने मागच्या बॉलवरती केलाय. यावेळचा बॉल फुलर लेन परंतु सरळ शॉट मिड ऑन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय. षटक संपलंय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 23 धावा लागल्या. 23 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 23 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्राचा जरी आलेख पाहिला ना आपण तर 22 धावा 2 षटकांमध्ये होत्या. त्यामुळे आता इकडे आपण जर पाहिले तर फक्त एक धाव एक्स्ट्राची कुठून काढली आहे. 23 धावा या 2 षटकांमागे आपण पाहतोय. अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर काबाडे या संघाने कुठल्या 56 ची गरज आहे, 23 लागल्यात म्हणजे अजूनही येणारे 18 बॉल आणि 33 ची गरज आहे. मॅच ऑन आपण पाहूया कारण अजून ही हे षटक निर्णायक राहील या मॅच मध्ये. या षटकात जर धावा जास्त आल्या तर मित्र म्हणेन पुन्हा एकदा टायटायफिस कारण बॉस फायटर साखर आपल्याला विनंती करतोय आपण इथे टॉस साठी यायचा आहे. बॉस फायटर साखर युवराज 11 पुरस्कृत वाघेश्वर वाघरण या संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय बॉस फायटर साखर आपला कॅप्टन लवकरात लवकर त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. रितेश म्हात्रे RM इथे मात्र सज्ज झालाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. या बॉलचा बॉल अलॉंग द कार हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र मिरज करत आहे, चुकी होणार नाहीये. फलंदाज क्रमांक 1 ओमकार हरपाल मैदानाच्या बाहेर. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. स्टँडर्ड बॅटर अगदी घातक असतात परंतु मी अबू बद्दल म्हणेन की या खेळाडूकडे डावखुऱ्या हाताने खेळण्याची क्षमता सुद्धा आहे आणि त्याच वेळेला उजव्या हाताने खेळण्याची सुद्धा क्षमता आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर मागचा बॉल अगदी लिहिल्यारित्या अगदी वेगाने फटका खेळत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. षटकार आलाय. उलट्या हाताने खेळत असताना तो स्वीट हिट झाला आणि षटकार आलाय. धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. यावेळचा हा स्लोवर वन पुन्हा एकदा तशाच रीतीने खेळण्याचा प्रयत्न आयुष बोकाडे तिथे मात्र चेंडू अडवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ओमकार पाटील करत होता परंतु इथे थांबवलं गेलं. त्याला सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. धावफलकाकडे आता लक्ष टाकलं तर 30 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे अजूनही विजयासाठी येणारे चेंडू जे शिल्लक आहेत त्यामध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. 15 बॉल 26 अजूनही समीकरण इकडे आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांसाठी कठीण
म्हणावं लागेल, कारण क्रिकेट, सरडा, राजकारण कधी रंग बदलेल हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे इकडे प्रयत्न दोन्ही संघांना चांगले करावे लागतील. या अगोदर सुद्धा मी तेच म्हटलंय की प्रयत्न ज्याचे चांगले राहतील त्याला विजय मिळेल. पण प्रयत्न आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर काबाडे संघाचे चांगले राहिलेत. अकू टप्प्याचा बॉल यावेळी स्मॅश केला. या बॉलला चेंडू मात्र वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळाला. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली आहे. 34 धावा धावफलकावरती. या बॉलचा बॉल इथे स्लोवर वन, धीम्या गतीचा. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे आणि तो परिवर्तन इकडे करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे वेग असेल तर वेगासोबत तुम्हाला एक स्लोवर वन हाताळणं सुद्धा गरजेचं आहे आणि तो स्लोवर वन हाताळत असताना पुन्हा एकदा ओमकार पाटीलला आपल्या जाळ्यात अडकवण्यात यश मिळालंय. आणखीन एक स्लोवर वन, परंतु आता ओळखलाय, परखलाय आणि सरळ भेदून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून. हाय अँड हँडसम यूज इट. 6 रन. झेल किती महत्वपूर्ण होता ओमकार पाटीलचा, जो पहिल्याच बॉलवरती पहिल्या षटकामध्ये सुटला होता. तो जर झेल आज घेतला असता, इथे घेतला असता तर कदाचित वेगळं इक्वेशन पाहायला मिळालं असतं. अजूनही विजयासाठी आपण जर लक्ष टाकलं तर 12 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या 16 धावा बनवल्या जातील का? कारण बॉलिंग ट्रॅकवरती ज्याला ISPLचं ब्ल्यू तिकीट मिळालं होतं असा गोलंदाज अमित पारकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. अमितच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. मागचं षटक मागच्या मॅच मध्ये अगदी चांगल्या रीतीने त्याने हाताळलं होतं. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता अमितला पुन्हा एकदा तेच षटक इकडे हाताळावं लागेल. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने म्हणजेच उलट्या हाताने खेळला फटका हवेत चाललाय आणि हा बॉल जाईल सरळ वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री. चौकार. असा खेळ मी बालवीर अशुऱ्याच्या मैदानावरती सतीश मिसाळ या खेळाडूचा पाहिला होता. पालघर जिल्ह्याचा तो खेळाडू आहे आणि त्याच वेळेला सतीश मिसाळने असा खेळ केला होता आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये अक्षय म्हात्रेचा हा खेळ इकडे मात्र पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात येणारी सिंगल धावफलकावरती आणखीन एक भर टाकून जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता 45च्या घरात पोहोचली आहे. म्हणजे अजूनही विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. इथून 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून एक षटकार आला, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला काही बॉलवरती सिंगल सुद्धा आल्यात. म्हणजे सेन्सिबल खेळ इथे त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ॲज अ लेफ्ट हँडर बॅटर अलिबागमध्ये इम्प्रेस करणारी खेळी अक्षयची राहिली आहे. परंतु त्याच वेळेला आता या मॅच मध्ये आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅटने लेफ्टी हाताने न खेळता उजव्या हाताने सर्व धावा इकडे बनवण्याचा प्रयत्न राहतोय. आणखीन एक. वा भाई वा, काय स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
या संघाला स्पॉन्सर केलंय आणि त्या संघामध्ये आपण जर पाहिलं तर 4 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार हरपाल, ओमकार पाटील, अभिषेक नाईक आणि शिरुविक यांना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा हप्पीश कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिरज घरत आहे. जोपर्यंत बॉल अडवेल फेकी करेल तद्वरती इथे सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 53 वरती पोहोचल्या म्हणजे अजूनही विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय याचं दोन्ही फलंदाजाला गम नाहीये. अगदी आपला स्वाभाविक खेळ या मॅच मध्ये आणि या मैदानावरती करायचा हे दृश्य आणि त्याच वेळेला हा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन दोन्ही खेळाडू मैदानावरती खेळतात. आणखीन एक चेंडू खेळला फटका डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाईल. जोपर्यंत बॉल अडवला जाईल फेकी केली जाईल तद्वरती इथे सिंगल मिळाली. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 54 धावा. धाव फलकावरती 54. 54ला 1 ही सध्याची परिस्थिती. इथे बॅटिंग करत असताना अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर कावाडे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 2 हे समीकरण आपण पाहतोय. 56चा पाठलाग आतापर्यंत यशस्वीरित्या मित्रमंडळींकडे केलाय. 4 षटकांमध्ये 54 बनवल्यात. 5व्या षटकामध्ये आता विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी समीर पारकर या गोलंदाजाला इथे मात्र आमंत्रित केलंय. शेवटचं षटक 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. इथे मात्र हा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत झेल पकडण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. अजूनही विजयासाठी 5 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. जर हे 5 बॉल डॉट आले तर नक्की इतिहास या मैदानावरचा आणि त्याच वेळेला समीरच्या नावावरचा राहील, या स्पर्धेमधला राहील आणि वेगळं दृश्य सुद्धा या मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु समोर आपण पाहतोय वेल सेट फलंदाज ओमकार पाटील मॅन फ्रॉम रावे त्याच्यासाठी टाकलेला हा बॉल मात्र आपण जर पाहिला तर इथे सिंगल देऊन जाईल आणि हा सामना मात्र बॅटिंग करत असताना 56 धावसंख्येचं जे टार्गेट आहे अगदी लिहिल्यारित्या पूर्ण करणारा संघ ठरलाय तो म्हणजे अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर कावाडी. या संघाने चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे 2 सामने आतापर्यंत लगातार त्याने जिंकलेत आणि या 3ऱ्या फेरीपर्यंत प्रवेश केला. वेल्डन, व्हेरी वेल्डन आणि हार्ड लक. सौरभ गवाणकर पुरस्कृत परी हॉलिडेज आवास. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर 2 चौकार आणि त्याच वेळेला 2 षटकार मारत असताना ज्याने 11 बॉल मध्ये 22 धावसंख्या बनवली आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट ज्याने घेतला असा मॅन फ्रॉम रावे ओमकार पाटील ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच.